मराठी माणूस जेवढा प्रिय होता तेवढा हिंदू माणूसही तेवढा प्रिय होता. याचा अर्थ त्याने इतर धर्मियांचा कधी द्वेष केला नाही, इतर भाषिकांचाही त्यांनी कधी द्वेष केला नाही. सगळ्यांना सोबत घेऊन जाऊनच त्यांनी आपलं आयुष्य पुढे घेऊन गेले. त्यामुळे बाळासाहेबांनी जे दिलेली शिकवण आहे ती शिकवण घेऊनच आपण अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. पण काही वेळेला परिणामाची पर्वा न करता बाळासाहेब आगे होते. त्याप्रमाणे परिणामाची पर्वा न करता सुद्धा आपल्याला पुढची वाटचाल करायला पाहिजे, एकजुटीने करायला पाहिजे. आणि बाळासाहेबांना जे काही त्यांना आपल्या मनाला प्रश्न विचारून की बाळासाहेबांना मनाला जे पटणार नाही ते आपण नाही करायला पाहिजे. बाळासाहेबांना हे आपण केलं तर आवडेल का, तेच आपल्याला करायला पाहिजे, अशा प्रकारची मला वाटते. आणि मग त्यासाठीच आम्ही आज बाळासाहेबांना आदरांजली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सामनामध्ये एक लेख लिहिला आहे, सोबत एक पोस्ट सुद्धा केलेली आहे बाळासाहेबांच्या आठवणींच्या संदर्भामध्ये. त्यांची जी पोस्ट आहे त्या पोस्टमध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की बाळासाहेबांनी सुद्धा मराठी माणसाच्या हितासाठी काही ठिकाणी लवचिकता घेतली होती. अशी लवचिकता जर मी घेतली तर ती माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी नसेल तर मराठी माणसाच्या हितासाठी असेल. या लवचिकता या शब्दावरनं आता वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जातात. तुम्ही लक्षात घ्या, मला आठवते आजही की बसताच तलावावरती पण बाळासाहेबांनी मिटिंग झाली होती. त्यावेळेला GM बनातवाला याच्यासोबत बाळासाहेब स्टेजवर गेले होते. त्यावेळेला मला असं वाटतं की त्यावेळेला त्या घटना घडल्या. सन्मान्य मुरली देवरा साहेबांना सुद्धा त्यांनी महापौर बनायला मदत केली होती. आणि बाळासाहेबांनी जेवढे कठोर होते तेव्हा वेळेप्रसंगी ते सॉफ्ट पण व्हायचे. आणि राजा हा मेणावूनी मऊ, तर वेळेप्रसंगी राजाहून कठोर असावा लागतो. आणि तसं बाळासाहेबांची भूमिका सदैव असायची, ती आपल्या पक्षाच्या हिताची असायची, पण त्यापेक्षा जास्त पुढे जाऊन मराठी माणसांच्या हिताची असायची. आजही मला असं वाटतं की ज्यावेळेला बाबरी मशीदचा विषय आला होता त्यावेळेला आम्ही तर कारशिवेला गेलो होतो, त्यावेळेला BJPच्या सगळ्या लोकांनी हात वर केले होते. आणि त्यावेळेला सन्मान्य सुंदरलाल भंडारी साहेब होते. त्या भंडारी साहेबांनी त्यावेळेला आमचं कोणी नव्हतं अशा प्रकारची भाषण केली होती. त्यावेळेला शिवसैनिक असेल असे ते बोलले होते. त्यावेळेला बाळासाहेब असे बोलले होते की जर माझा शिवसैनिक असेल तर त्याचा मला गर्व आहे. बाळासाहेबांनी त्यावेळेला कुठली परवा तमा बाळगली नव्हती. जी भूमिका आपली स्पष्ट आहे ती आम्ही अत्यंत परखडपणे मांडली त्यांनी. आणि मराठी माणसाच्या बाबतीत त्यांनी कधीच कॉम्प्रोमाइज केली नाही. त्यांची स्पष्ट भूमिका होती, महाराष्ट्रामध्ये मी मराठी आहे आणि देशामध्ये मी हिंदू आहे. महाराष्ट्रामध्ये जर मराठी माणसाच्या अंगावर आलं तर मी सोडणार नाही, आणि देशात हिंदूच्या अंगावर आलं तरी मी सोडणार नाही. तीच भूमिका राज ठाकरे. मग सध्याच्या राजकीय परिस्थितीत या लवचिकता या शब्दाचा अर्थ काय काढायचा? आता ना लवचिकता वेळेप्रसंगी मला कळत नाही की ज्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागते. आणि तशा प्रकारची भूमिका राजसाहेब कधी कधी घेतात. ती मला वाटतं की चुकीची नाही. मुंबईमध्ये पण हीच भूमिका घेतली जाईल, मुंबईमध्ये पण ही लवचिक भूमिका घेतली जाईल. कारण तुम्ही काल असं म्हणाल की मराठी महापौर जर केला जाईल तर राज ठाकरे भाजपला पाठिंबा देऊ शकतात. मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये दोघे भाऊ समर्थ आहेत. दोघे भाऊ आज जन्मशताब्दी वर्ष बाळासाहेबांचं सुरू झालेलं आहे. आणि जन्मशताब्दी वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या हिताचा जो काही निर्णय असेल ते दोघे बघून नक्कीच घेतील याची मला खात्री आहे. त्यावेळेला माहिती नाही नेमकं काय निर्णय घेतात, पण आम्ही सगळेच कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासोबत असतो. पण भाजपसोबत जर गेले तर सकारात्मक असं म्हणजे तुम्ही वैयक्तिक आता त्याच्यावरती जरतरवरती बोलण्यात पॉईंट नाही ना. आपण एखादा विषय जरतरवरती बोलण्यापेक्षा आपण असं वाटतं की जे आजची भूमिका त्यांची मांडलेली आहे. आज संध्याकाळी ते षण्मुखानंद हॉलला जाणार आहेत, त्यावेळेला त्या ठिकाणी दोन्ही बंधू असणार आहेत, त्या ठिकाणी ते संबोधित करणार आहेत. काय मेसेज येतात ते तुम्हाला उत्सुकता आहे तशी मलाही उत्सुकता आहे. मुंबईत दिसणार आहे का असा अर्थ घ्यायचा का? नाही, त्याच्यावरती मी आता म्हणून म्हणालो ना, मी त्याच्यावरती बोलू शकत नाही. परंतु जे काही हिताचं असेल त्या बाबतीमध्ये दोघे बंधू योग्य तो निर्णय घेऊ शकतात. संजय राऊत म्हणतात की भाजप सोबत आम्ही जाऊ, मात्र शिंदेच्या शिवसेनेसोबत जाणार नाही असं संजय राऊत म्हणतात. भाजप सोबत जाणं हे पसंत असणार आहे का? ते आता मी त्याच्यावरती भाष्य करणे, कारण मी पक्षप्रमुखच जे निर्णय घेतले त्याच्यावरती मी बोलणं उचित नाही. माझ्या मनात काही जरी भावना असल्या तरी ते बोलणं उचित नाही. कारण त्या पक्षप्रमुखांनीच काही निर्णय स्वतःच बोलायचे असतात, ते त्यांनीच बोलणं उचित आहे. नाही, मला असं वाटतं की एवढं पण करू नये ना. म्हणजे आम्ही आपलं त्याला काय बोलतात नैतिकता धरून चालतो, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका ठेवली तरी मराठी माणसाला दुःख होईल, मराठी माणसाच्या भावनेला ठेच पोहोचेल. अशा प्रकारचं राज्य सरकारने पण करू नये
असं मला त्यांना सत्य सांगितलं. केडीएमसीच्या नगरसेवकांवर काही नोटीस किंवा कारवाई केली जाणार आहे? अजून तरी मला माहिती नाही त्या विषयावरती साहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे, परंतु अजून तरी साहेब त्याच्यावरती काय बोलले असं कळतं की राज ठाकरेंना हे सगळं माहीत होतं किंवा तशी पूर्वकल्पना तिकडच्या स्थानिक नेत्यांनी दिली होती. मला असं वाटतं की स्थानिक नेतृत्वाला आम्ही सही कल्पना दिली होती की तुम्हाला स्थानिक लेवलवरती काय करायचं ते करा, त्याप्रमाणे त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे. नांदगावकर साहेब, माझगाव विधानसभेची निवडणूक जेव्हा तुमच्या समोर बलाढ्य उमेदवार सगळ्यात भुजबळ भुजबळ होते, त्यावेळेस तुमची उमेदवारी कशी झाली? कारण की तुम्ही ज्येष्ठ शिवसैनिक होतात आणि बाळासाहेबांसोबत कसा अप्रोच झाला? आज जन्मशताब्दी वर्ष आहे, आजचा दिवस आहे जन्मजयंतीचा. तुम्ही एकत्रित तो किस्सा काय होता थोडं नाही नाही, कसं आहे की बाळासाहेबांसोबतची जी म्हणजे सन्मान्य भुजबळ साहेबांच्या समोर जी माझी उमेदवारी दिली होती ती सन्मान्य राजसाहेबांनीच माझी उमेदवारी त्यावेळेला की सामना प्रेसमध्ये राजसाहेब होते, उद्धव साहेब होते, पण राजसाहेबांचा प्रामुख्याने त्याचा रोल होता आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की तू भुजबळ साहेबांसोबत, त्यावेळेला मी नागपाड्यामध्ये नगरसेवक होतो, मला सांगितलं होतं की तू भुजबळांसोबत उभा राहणार का? तर म्हटलं साहेब आपण आशीर्वाद दिला तर मी उभं राहील, मला काय अडचण नाही. निवडून येणार का? तर म्हटलं 100% निवडून येईल, मला पूर्ण खात्री आहे. नक्की नक्की. बोला नाही तुला ओव्हर कॉन्फिडन्स आहे. मी मला ओव्हर कॉन्फिडन्स आहे, मोर कॉन्फिडन्स आहे की नक्की मी निवडून येईल तिथे म्हणून. तर मला बोला अरे मला तुझा जरा अति फाजीलपणा वाटतोय, फाजील आत्मविश्वास वाटतो. म्हणजे नाही साहेब. मग आमच्या दोघांची भेट लागली होती. मी बोललो मग भेट लावा, मी निवडून